पुरुष मंडळी आहेत. कुठून आलात आणि काय नेमकं कारण आहे काय सांगा? नमस्कार, माझं नाव रजनी सुनील पाटील. आम्ही सगळे उत्कर्ष गावामध्ये आहोत आणि आमचा पहिला प्रॉब्लेम असा आहे की आमच्या गावातील जी महिला आहे ना, ती आमच्या गावातला कुठलाही फायदा होऊ देत नाही. तो कुठलाही असो, सामाजिक असो किंवा कोणाचा पर्सनल असो, ती डायरेक्टली सगळ्यांना सांगते की मी कोणाची कुठलाही कार्य होऊ देऊ नये आणि कार्य होऊ देईल त्याला फक्त तिला एक पोस्ट द्यावी लागेल किंवा पैसे म्हणा, कुठलंही काहीतरी मानधन तिला द्यावं लागेल तेव्हा ती ते कार्य होऊ देईल अशी ती स्वतः सांगते. आणि गावातील कोणीही व्यक्ती तिच्या जवळ जाऊन तिच्या पाया पडायचे किंवा तिला सांगायचं अगं बाई माझ्याकडे कार्य आहे, तुला हे पैसे घे, किंवा ती स्वतः पैशाची सांगेल, आपल्याला अमाऊंट सांगेल, त्या अमाऊंट नुसार आपण तुला ती द्यायची. मग ती आपल्या कार्यात येईल, बसेल, जेवेल, तिला जेवण द्यायचं, साडी द्यायची, मग ते आपल्या कार्यात येईल, नाचेल वगैरे. हे सगळं ती सांगेल कसं करायचं. कोणतं कार्य? कोणतंही असो, लग्न असो, लग्नच तुम्ही करतात. आणि आता काल आमच्या गावातला होता, सामूहिक सप्ताह होता आमच्या गावात आणि त्या सप्ताहाचा पालखी सोहळा असतो. पालखी सोहळा हा सगळ्या गावात असतो. तसा तो आमच्या गावातून सगळ्या रस्त्यातून गेला, रस्त्यावरूनच गेला आणि रस्त्यावरच तिच्या बाजूला तिचं घर होतं आणि सगळे हरिनाम सप्त्यात सगळे भस्म होते आणि सगळ्या टाळ्यांच्या गजरात आणि पक्वाच्या गजरातच सगळे काढले होते. तिचा नवरा आणि ती आणि मुली सगळे तिची व्हिडिओ आम्ही काढत होती, ती व्हिडिओ काढत होती. सगळे वरिष्ठ मंडळी पण होती आणि सगळ्या लेडीज पण होत्या, जेंट्स पण सगळे बघत होते. कोणीही काहीही एक शब्द सुद्धा बोलला नाही. फक्त ती व्हिडिओ काढत होती आणि सगळे गप्प बसलेले, तिला काढायची काढते. फक्त ती व्हिडिओ काढत असताना तिने पोलिसांना कॉल केलेला आणि आम्ही कायदेशीर त्यांच्याकडून परमिशन घेतली, तेव्हा आम्ही सप्त्याचं सगळं आयोजन केलं. वेळोवेळी ह्या ज्या गोष्टी घडत असतील तर मग तुम्ही पोलिसांची मदत किंवा तुमच्या ग्रामपंचायत मध्ये काही ठराव केला की जे मंडळी असते त्यांच्या कानावर घातलं, त्याचा काही परिणाम झाला की नाही? पोलिसांनी तुम्हाला काय मदत केली? मदत सांगायला तर काहीच नाही. मदत आम्ही मागायला गेलो, आम्ही कायदेशीररित्या त्यांना विचारलं, त्यांना सांगितलं आम्हाला पोलिसांच्या बद्दल फुल रिस्पेक्ट आहे. पण आता गेले 2 वर्ष झाले आमच्या गावात पोलीस एवढे येतात ना की नॉर्मली कोणाकोणाचा नातेवाईक सुद्धा येत नाही. एवढे वेळा आमच्या गावात पोलीस येतात. एक आला का दुसरे येतील येऊ द्या, त्यांच्याबद्दल काहीच नाही. त्यांना कॉल केला तिने ती येतील, पण तिने कॉल केलाय ना, मग त्याच्यानुसार तुम्ही कायदेशीर कारवाई करा. आल्यात तुम्ही साऊंड सिस्टीमचा आवाज बघा, आमचं कार्य बघा, आमच्या गावात पब्लिक बघा, तुम्ही काय तिथे काय डांगरटिंगाणा चालते कायदेशीरित्या चालू आहे नाही ना, तुम्ही त्यानुसार तिला विचारा ना. तू कॉल करून बोलावलं नाही, इथे असं काही अकायदेशीरित्या चालू नाहीये. ते आम्हाला विचारतात तुमचं काय आहे, तुम्ही बोलू नका. आम्ही पण तुमची रिस्पेक्ट करतो म्हणून गप्प होतो. 2 वर्ष झाली. त्यांचं नाव पूजा मुकेश पाटील असं म्हणून नाव आहे त्यांचं. पण मग कालच्या कारवाईला तिने फक्त पोलीस येईपर्यंत थांबली. पोलिसांची गाडी आली तेव्हा ती तिच्या घरातून रस्त्यावर आली आणि एका मुलाची कॉलर धरली. मग सगळे पब्लिक तिकडे गेले आणि मध्यात माझी जाऊ पण नसते. मग तिच्यावर तिला बोलली, ती शिवीगाळ केली, खूप घाण शिवी केली. एका बाईने अशी शिवीगाळ केली कुठे दूषित नाही वाटत. आणि तिच्या नवऱ्याने तिला धक्का मारला, एका पुरुषाने एका स्त्रीला धक्का मारला. कायद्यानुसार कितपत शक्य आहे काहीही नसताना काय म्हणणं काय मागणी आणि गावाचा सलोखा हा अबाधित राहिला पाहिजे, शांतता राहिली पाहिजे, या काय प्रयत्न? आमचे प्रयत्न एवढेच आहेत. तिलाही गावात राहायचे, आम्हालाही गावात राहायचं. तू पण गावात राहिल्यासारखी माणसासारखीच राहा. तू राक्षसासारखी वृत्ती करू नको. तू आणि तुझा नवरा त्यांना दोघांना एकमेकाला शादीला थांबतो. तुझ्याबद्दल काही पर्सनल आमचं तुझ्याबद्दल काही वैर नाही, तुझा पण आमच्याबद्दल नाहीये. पण आजच्या गावाचं कार्य होतं, तिच्याचं कार्य होतात ना, मग तू ये जेव जा ना बाई. पोलिसांकडे एवढीच मागणी आहे की तिला पण तुम्ही सांगा. तुम्ही तिच्या एका कॉलने आमच्या गावात येता ना, मग तिला पण सांगा तू कॉल केले काय, त्यांचं काही अपकृत्य घडले का, त्यातून तुम्ही या ना. मग पोलिसांना एवढंच म्हणणे आपलं तुम्ही येता तर तसं तुम्ही बघा आमचं काय कसं चाललंय. आम्ही काही पोलिसांना किंवा समाजाला किंवा आम्ही कायद्याच्या व्यतिरिक्त जातो असं काही करतो नाही ना. कायद्यात आम्ही राहतो आणि तुम्ही कायद्याबद्दल तिचं एवढं सांगता. तिने कायद्यावर एवढी PhD केलेली आहे, ती एवढ्या माणसांच्या सगळ्यांच्या न करताना एवढी सगळं करून